मला माहिती आहे प्राण्यांच्या शरीरामध्ये अगदी तांदळाच्या दाण्या एवढी मायक्रोचिप बसवलेली असते आणि ती स्कॅन करतात ले शटलने जर ट्रॅव्हल करायचं असेल तर. नमस्कार मंडळी, तुम्हाला माहिती आहे का आम्ही आज ट्रॅव्हल करत आहोत ले शटलनी. ले शटल हे युरोप आणि युकेला जोडण्याचं काम करतं. म्हणजे समुद्रमार्गे जर तुम्हाला जायचं असेल स्वतःची गाडी घेऊन तर ले शटल वापरतात. आम्ही ले शटलनी आलो होतो. तुम्हाला दाखवते मी की ले शटलचा जे टर्मिनल आहे ते कसं दिसतं. शक्यतो एअरपोर्टवरती पाहिले असतील ना की आपली एअरलाईन कुठली आहे, किती वाजता लागते, ते एका बोर्डवरती दाखवतात, एका स्क्रीनवरती दाखवतात. तसं इथे पण तसंच आहे. एक मिनिट मी तुम्हाला दाखवते. इथे अशा स्क्रीन लागलेल्या असतात सगळीकडे आणि इथे दाखवतात की तुम्हाला सुरुवातीलाच एंट्रीला एक नंबर मिळालेला असतो, तो तुमच्या विंड स्क्रीनवरती लावायचा असतो आणि इथे अशा स्क्रीन लागलेल्या असतात, याच्यावरती तुम्हाला कळतं. आता आमचा आहे आज J5 नंबर आहे, तर अजून 12 मिनिटांनी आम्हाला आमची गाडी घेऊन पुढे जायचं आहे. आणि इथे अजून असे सगळे शॉप्स वगैरे असतात कॉफीसाठी आणि बराच वेळ इथे थांबायला लागतं. एअरपोर्ट सारखंच आहे जवळपास, फक्त स्वतःची गाडी घेऊन जाण्यासाठी हे खूप इझी मार्ग आहे. आणि हे युरोप ते UK आणि UK ते युरोप असं ट्रॅव्हल करता येतं. जवळपास फक्त अर्धा तास लागतो, पण त्याच्या आधी जे आहे ते 1-1.5 तास थांबावं लागतं सगळ्या लाईनमध्ये सगळी प्रोसिजर पूर्ण करेपर्यंत. ले शटलने प्रवास करताना तुम्ही स्वतःची गाडी सोबत तुमचे पाळीव प्राणी सुद्धा घेऊन जाऊ शकता, म्हणजे कुत्रे, मांजर किंवा हॉर्स असतील तर. त्यासाठी तिथे एक पेट रिसेप्शन म्हणून एक एरिया आहे, तिथे जावं लागतं. एक चिप असते प्राण्यांच्या ह्याच्यामध्ये टाकलेली स्किनमध्ये, ती स्कॅन करतात आणि त्यांचा एक स्पेसिफिक ID नंबर असतो, त्यामुळे सगळी इन्फॉर्मेशन कळते. आणि परत अजून त्यांचे काय डॉक्युमेंट्स असतील ते सुद्धा लागतात. आणि ही गोष्ट खूपच नवीन आहे, म्हणजे माहीत नव्हतं की अशी पण गोष्ट असते म्हणून. आणि हे एअरपोर्टवरती तुम्हाला बघायला मिळत नाही. अशी होतं हे टर्मिनल ले शटलवरचं. तुम्हाला कसं वाटलंय त्याबद्दल मला नक्की कळवा आणि मला फॉलो करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.